करणाऱ्या सर्व खेळाडूंना की आपण वेळ वाया घालू नये. लक्षात घ्या, पंचांनी ताबा घेतलाय. फलंदाजीची जोडी मैदानात उतरलेली आहे. सुपर फायटर्स आपला एक अतिरिक्त खेळाडू, आम्हाला नावं कळली पाहिजे फलंदाजांची. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक मी सांगू इच्छितो. मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या माहितीसाठी 2 पॉवर प्लेची षटकं आहेत. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू बाहेर, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू बाहेर. सलामीची जोडी मैदानात उतरलेली आहे सुपर फायटर संघाकडून. अलोक स्ट्राईक एंडला, नॉट स्ट्राईक एंडला आहे ते यश. पहिलं वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत संकल्प आपण पाहतोय एक 5 ते 7 पावलांचा रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना पहिला चेंडू. आणि हा पहिला चेंडू हलकेच तटवला पॉईंटच्या दिशेने. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सफल. या पहिल्या चोरट्या धावेने आपलं आणि संघाचं खातं उघडताना अलोक वैयक्तिक 1 धावेवर. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक आपण पाहतो प्रोफेशनल व्यावसायिक क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर या 2 षटकांमध्ये मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करतात ते फलंदाज. यानंतर दुसरा चेंडू आणि इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आहे. तसेच खेळले फलंदाज पॉईंटच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण पंचांच्या बाजूने जाणारा हा चेंडू चांगला अडवला. 1 धाव. दोन्ही खेळाडूंनी आपापलं खातं तर नक्कीच उघडलंय. आपण पाहतोय एक जबरदस्त प्रतियोगिता मी सांगू इच्छितो. म्हाडा वसंत विहार प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिलं म्हणजे एक मनात संकल्पना आली शेखर गांगुर्डे आणि त्याचप्रमाणे आजूबाजूचे रहिवासी खेळाडू मार्गदर्शक यांच्यामध्ये, आणि चला करूया एक पहिलं वर्ष सुरुवात. आणि या पहिल्या वर्षाचा आगाज इथे होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला एक नोटीस देत आहेत पंच की डिलिव्हरीच्या आधी, हा डेड बॉलचा इशारा आहे, डिलिव्हरीच्या आधी त्यांनी कुठली हालचाल करू नये. त्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स नक्कीच होतं. या दरम्यान पुन्हा एकदा तिसरा चेंडू आणि हा उत्कृष्ट फटकाय, कव्हरच्या दिशेने खेळण्यात आलेला फटकाय. चेंडू जाऊन निघून जातोय पत्र्याच्या दिशेने. 1 धाव मिळवली, दुसरा धाव पूर्ण, तिसरा धावाचा हा जोरदार प्रयत्न आहे आणि इथे खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा पूर्ण करतायत. समाधानकारक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या होते 3 चेंडू 5 धावा आतापर्यंतचं समीकरण आपण पाहतोय. आणि हा चांगला चेंडू आहे. उत्कृष्ट खेळले फलंदाज शॉर्ट कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव नक्कीच मिळते. तरी देखील आतापर्यंत चांगल्या पद्धतीने षटक हाताळत आहेत संकल्प. आतापर्यंत 4 चेंडू 6 धावा जमवण्यात यश मिळतात दोन्ही फलंदाजांना. आणि हा चांगला आहे, वेट करून खेळले मात्र छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. काय पाहतंय काय होतंय आणि ही धाव धोकादायक धाव ठरते. नाहक बळी जातोय तो फलंदाज यश. याचा पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला गडी बाद होतोय तो सुपर फायटर संघाचा. डीजे थँक्यू डीजे. तर पहिला हादरा, पहिला धक्का यश याच्या मार्फत आणि त्याची जागा घेत आहेत सनी. या षटकातील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील हा पहिला शेवटचा चेंडू संकल्प यांचा. आणि काय सुंदर डिलिव्हरी आहे. उजव्या यष्टीचा थोडासा बाहेरचा आहे आणि सरळ जाणारा चेंडू आहे. मस्त डिलिव्हरी होती. फलंदाजाला काहीतरी मनात वेगळं आलं आणि त्यांनी लीव केला, लेफ्ट केला, वेल लेफ्ट केला हा चेंडू. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात पहिलं षटक संपतंय. खूप चांगला हाताळलं फलंदाज गोलंदाज संकल्प यांनी. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 6.
थँक्यू डीजे. तर आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेचं षटक होतं. 3 धावा एका चेंडूवर मिळवण्यात यश मिळालेलं होतं फलंदाजांना, पण त्यानंतर देखील राहिलेल्या 5 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केल्या त्या संकल्प यांनी. खूप सुंदर षटक हाताळलं. या ठिकाणी आपण पाहतोय एक गडी बाद 6 धावा असं समीकरण आहे ते सुपर फायटर्स या संघाचं. किरण हे स्वतः गोलंदाजीचा भार घेत आहेत, स्वतः ओनर आहेत, माफ करा स्वतः कॅप्टन आहेत या संघाचे. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील आणि हा चांगला चेंडू आहे, एक हलकाच तटवलेला, 1 धाव मिळवण्यात यश मिळतंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते काय होतंय, हो हो, आणि गडी बाद. थँक्यू डीजे. बीजेपीचे जिल्हा शहर चिटणीस माननीय श्री राजेश सावंत सर यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री पराग सर यांचं देखील इथे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. तरी आमच्या वसंत विहार म्हाडा कमिटीतर्फे आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी गडी बाद झाला. आपण पाहिलं असेल थोडंसं कुठेतरी अनवधानाने गडी बाद झालाय. लक्ष नव्हतं खेळामध्ये, तिकडे चेंडू पकडला, तिथून थ्रो केला, फलंदाजाला कळलं देखील नाही, डायरेक्ट हिट, गडी बाद. दुसरी धाव काढण्याचा काय प्रयत्न होता कल्पना नाही, पण नक्कीच इथे हादरा धक्का बसतोय. चांगली गोलंदाजी रावते यांची. नवीन फलंदाज मैदानात ओम. पुन्हा एकदा पुढचा चेंडू किरण यांचा आणि हा उत्कृष्ट चेंडू आहे, सुंदर फटका आहे, पॉइंट आणि कव्हर्सच्या मधून खेळले फलंदाज. 2 धावा मिळवला. तिसरा धावाचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे, पण नक्कीच नाही. 2 धावा मिळवण्यात यश मिळत आहे फलंदाज ओम यांना. या 2 धावाने धावसंख्या होते ती 9. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही धावसंख्या 9 आहे. 2 गडी इथे बाद झालेले आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. ज्या पद्धतीची हाणामारी, ज्या पद्धतीने षटकार चौकारांची आतिषबाजी आपण जनरली पाहतो, अजूनही ती इथे पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत या एकच षटकार आपल्याला बघायला मिळालाय. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत मगाच्या सामन्यामध्ये. आणि आता इथे ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, पॉईंटच्या दिशेने खेळले फलंदाज. 1 धाव मिळवली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा तर पूर्ण करतात. इथे पाहायचं आहे की तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावेवर समाधान. आता मात्र दुहेरी अंकात पदार्पण करते. धावसंख्या होते ती 11. अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 3. या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि हा मिस्ट्रोक आहे, इथे झेल होण्याची दाट शक्यता आणि गडी बाद. खूप सुंदर झेल टिपतोय, शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक. या ठिकाणी तिसरा हादरा, तिसरा गडी बाद होतोय. सुंदर गोलंदाजी किरण यांची आणि उत्कृष्ट झेल टिपला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात उतरलायत ज्ञानेश्वर जाधव. पुन्हा एकदा किरण आपला 5वा चेंडू घेऊन. आणि हा सुंदर चेंडू आहे, लक्षात ठेवा, गुडलेनवरनं उडणारा चेंडू होता. लवकर खेळले फलंदाज, मिड विकेटच्या दिशेने पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे फसले फलंदाज. सरळ चेंडू फलंदाजाच्या अंगाला लागून तिथेच स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू.
आणि ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, थोडेसे पुढे आले, 2 स्टेप लॉंग ऑफच्या दिशेने खेळले फलंदाज, 1 धाव मिळवली आणि एका धावीवर समाधान. खूप सुंदर षटक हातात आहेत, खूप सुंदर षटक हातात आहेत किरण, आणि या 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 3 गडी बाद 12 अशी धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस. म्हणजे सरासरी जर आपण पाहतोय तर दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा सरासरी जमवण्यात यश मिळते दोन्ही फलंदाजांना. लक्षात घ्या, पॉवर प्लेचं षटक म्हणजे एक मेजवानी असते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, पण त्याचा आस्वाद अजूनपर्यंत तरी घेता आला नाहीये फलंदाजांना. पाहायचंय राहिलेल्या 18 चेंडूंचा जो सामना असेल, उर्वरित 18 चेंडूंमध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न करतील, कारण प्रत्येक फलंदाजी करणारा संघ हा जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. या दरम्यान पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. आपण जर पाहतोय ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, माझ्या मते संकल्प, ज्यांनी पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं, तेच वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. संकल्प मगाशी म्हटल्याप्रमाणे हे साधारण राईट ओव्हर द विकेटचा मारा करताना क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. लक्षात घ्या, 25 मिनिटांचा कालावधीमधील 10 मिनिटं तुमची संपलेली आहेत. या दरम्यान चाकू टप्प्यात चेंडू तिथे नक्कीच धोका पत्करला असता, पण थोडीशी मिसफिल्डिंग होते शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून. इथे 1 धाव मात्र मिळते. या एका धावेने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होते ती 13. या दरम्यान आता मात्र फैलावलेलं क्षेत्ररक्षण आहे, कारण पॉवर प्ले संपतोय. 6 खेळाडू बाहेर, 5 खेळाडू बाहेर, 6 आतमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आणि आता मात्र आखुडमध्ये नाहक एक जबरदस्त धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ती पूर्ण करतायत. खूप चांगलं कॉलिंग होतं नॉन स्ट्रायकरच्या खेळाडूकडून. टॅप झालेला हा चेंडू होता. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा मात्र ऑनराईज केले फलंदाज. कौ कॉर्नरच्या दिशेने आणणारा चेंडू आहे. 1 धाव मिळवली, दुसरा धावाचा प्रयत्न, आणि मात्र इथे धोका नक्कीच झाला असता, पण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 अतिशय जबरदस्त पद्धतीने चपळाईने हरणाच्या गतीने पूर्ण करतायत ते दोन्ही खेळाडू, आणि चांगलं कॉम्बिनेशन आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 धावा जमा करण्यात यश मिळते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर, माफ करा 16. धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आणि हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न मिस्ट्रोक होतोय. इथे मात्र काय होईल, हा झेल सुटतोय, कारण हा झेल यासाठी लागतं ते कॉलिंग, यासाठी लागतं ते कॉलिंग. हा झेल मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने सहज टिपला असता, पण कॉलिंग नसल्यामुळे जर मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने ह्या झेलसाठी कॉलिंग दिली असती तर शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला नसता आणि हा झेल टिपण्यात यश मिळालं असतं. पण तसं न होता 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज, फायदा उचलतायत या सुटलेल्या झेलचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आणि हा मात्र जबरदस्त कलेक्शन होतं यष्टीरक्षकाकडून. उजव्या यष्टीचा थोडासा बाहेरचा चेंडू होता, पटकन यशच्या उधळल्या, पण खेळाडू मात्र पॉपिंग क्रीज मध्ये असल्यामुळे कुठलाही धोका नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र नक्कीच सांगता होते या ठिकाणी. या षटकातील शेवटचा चेंडू, आणि हा उत्कृष्ट खेळतात फलंदाज, जागेवरून खेळले, मस्त फटका होता. डीप कव्हरच्या दिशेने मारण्यात आलेला हा फटका, पण एकच धाव, एका धावेच्या वर काही नाही. धावसंख्येत या एका धावेने धाव वाढते. धावसंख्या होते ती 19. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 19 आणि 3 गडी बाद. थँक्यू, थँक्स अ लॉट.
थँक्यू डीजे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होती 3 गडी बाद 19. म्हणजे आपण पाहतोय सरासरी 6.2535 या 6.35 अशी धावसंख्येची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा, त्यानंतरच्या या षटकामध्ये 7 धावा मिळतात. 19 धावा आतापर्यंत जमवतोय तो फलंदाजी करणारा सुपर फायटर संघ. चांगला अंकुश लावून ठेवलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला आतापर्यंत नाना फायटर्स या संघाच्या गोलंदाजांनी. 4थं षटक अमित घेऊन येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक घेऊन येतात अमित. स्ट्राईक एंडला जे फलंदाज आहेत अलोक, सलामीची जोडी, सलामीचा फलंदाज आहे अलोक अजूनही स्ट्राईक एंडला. आणि हा सुंदर चेंडू इथे पाहायचं काय तो धोका नक्कीच आहे. ते मात्र दोघांकडून थोडीशी चुकी होते. पहिल्यांदा तर यष्टीरक्षकाने चेंडू सोडला, त्यानंतर शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं प्रदर्शन दाखवलं होतं क्षेत्ररक्षणाचं, पण तितकासा चांगला थ्रो नाही जमला. इथे या दरम्यान संधीचा फायदा घेत आहेत ते दोन्ही फलंदाज. 1 चोटी धाव काढण्यात यश. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 वर. पहिला चेंडू उत्कृष्टपणे अमित यांनी हाताळला होता, पण दुर्भाग्यवश 1 धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा मात्र उत्कृष्ट चेंडू आहे, चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. लक्षात घ्या इथे पाहायचंय पंचांचा काहीतरी इशारा आहे. आणि हा चौकार, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, मस्त. 2 खेळाडूंना पार करून निघून जाणारा हा चौकार पंचांकडून आपल्याला इशारा येतोय चौकाराचा. आणि या 4 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 वर. 24. खूप चांगला आणि महत्वाचा चौकार इथे खेळतोय तो फलंदाज. काय झालं असावं इथून कळत नाहीये, कारण थोडंसं मध्ये ऑब्स्ट्रक्शन आहे, पण नक्कीच काहीतरी गोंधळ तिथे झाला आणि चौकार मात्र मिळालाय. या 4 धावेने धावसंख्येत झपाट्याने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आणि इथे मात्र एज होती, नक्कीच मला असं वाटतंय की एज होती. पंचांकडून देखील आपल्याला इशारा मिळतोय आणि नक्कीच हा गडी बाद होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही, पण हरकत नाही. चांगलं एक जीवनदान मिळते फलंदाजाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा बराच आखूड टप्प्याचा चेंडू, पण इथे मिस्ट्रोक होते, टायमिंग चुकते आणि चांगला झेल टिपण्यात यश मिळतंय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला. इथे गडी बाद होतोय. खूप सुंदर झेल होता, खूप चांगल्या पद्धतीने टिपला. ज्ञानेश्वर बाद होत आहेत आणि त्यांची जागा घेत आहेत नवीन फलंदाज अमोल. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज ज्ञानेश्वरांची जागा घेत आहेत स्वतः कर्णधार अमोल. खेळपट्टीवर नॉन स्ट्राईकला तयार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या स्थिरावलेली 24 वर. 24. पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आणि एकदम इझी स्टंपिंग करण्यात, यष्टीचित करण्यात बाद होत आहेत ते फलंदाज अलोक. थँक्यू डीजे. तर असा 5वा गडी बाद होतो या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानात उतरतात तन्मय. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा 4थं षटक हातात आहेत गोलंदाज अमित. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहिजे अमित यांच्याकडून. आणि हा सुंदर चेंडू आहे, व्यवस्थित खेळले, सेन्सिबल खेळले फलंदाज तन्मय आणि 1 धाव मिळवण्यात यश मिळते. षटक संपतंय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पुन्हा एकदा बघतोय तर 25. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 6.25 च्या सरासरीने खेळताना आपल्याला दिसत आहेत 6.25.
सरासरी प्रत्येक षटकामध्ये आतापर्यंत धावा जमवण्यात यश मिळतंय ते फलंदाजांना. काय दाबून ठेवलंय बघा फलंदाजी करणाऱ्या संघाला. जरी षटकार जरी चौकार आला असेल, नाही अशातली भाग नाहीये, पण तरी देखील कुठे ना कुठेतरी दाबून ठेवण्याचा प्रयत्न, अंकुश लावण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकं पूर्ण झाली आहेत, धावसंख्या होते 25. शेवटचं हाणामारीचं षटक. या षटकामध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील दोन्ही फलंदाज. आपल्याला पाहायचं आहे षटक घेऊन कोण येते. गोलंदाज प्रिन्स यादव हे शेवटचा षटकाचा भार सांभाळतील. 3 मिनिटं फक्त शिल्लक आहेत, लक्षात ठेवा. 3 मिनिटं शेवटची ह्या षटकासाठी. कृपया सहकार्य करायचं. 3 मिनिटात आपलं षटक संपवायचं आहे. वेळेचं बंधन नक्कीच राहील. तन्मय स्ट्राईकला आहेत. प्रिन्स एक नवोदित खेळाडू दिसतोय मला. आणि प्रिन्सचा पहिला चेंडू. ऍक्शन खूप छान आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करताना पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेरचा. पंचांनी स्क्वेअर चेंडू घोषित केला आणि एक अवांतर धाव ऍड होते, जमा होते. धावसंख्या होते 26. हा सुंदर. आणि माझ्या मते इथे पाहायचंय की काय झालंय. आणि पंचांनी नक्कीच, कारण इथून दिसतंय की यष्टीचीत बाद होतोय, माफ करा त्रिफळाचीत बाद होतोय. फलंदाज खूप सुंदर चेंडू हाताळला प्रिन्स याने. थँक्यू डीजे. 2 धावांची पेनल्टी द्यायचा आम्ही विचार करतोय सुपर फायटर्स या संघाला. जर का त्यांचा एक अतिरिक्त खेळाडू इथे आम्हाला नावं सांगण्यासाठी येत नाहीये. काय करायचंय लवकर ठरवायचंय. लक्षात ठेवा ह्या गोष्टीला फार सिरियसली घ्यायचंय. त्यांचा खेळाडू इथे आलेला नाहीये. मनोज सर काय करायचं तुम्ही सांगा. 2 धावांची पेनल्टी द्यायची आहे का. वारंवार आम्ही सांगितल्यानंतर देखील एकही खेळाडू इथे नाहीये. ठीक आहे, लास्ट वॉर्निंग आहे, लक्षात ठेवा. यानंतर मात्र नक्कीच पेनल्टी देण्यात येईल. प्रत्येक टीमला त्याची प्रत्येकाने नोटीस घ्यायची प्लीज, कृपया करून. या दरम्यान उत्कृष्ट चेंडू हातात आहे गोलंदाज प्रिन्स. एक यंग पर्सनॅलिटी आहे प्रिन्सची. एक नवोदित तरुण तडफदार असा खेळाडू आहे. चांगला रनअप आहे. आपण पाहतोय ऍक्शन चांगली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा खूप सुंदर पद्धतीने खोलवर चेंडू मगाशी टाकला आणि त्रिफळाचीत बाद करण्यात यश मिळतंय. खूप पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रिन्स यांचा. आणि हा स्लोअर वन. नक्कीच इथे गडी बाद होण्याची शक्यता आहे. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी बाय प्रिन्स. खूप सुंदर. या ठिकाणी 7वा गडी बाद होतोय सुपर फायटर्स या संघाचा. आणि नवीन फलंदाज मैदानात उतरतोय विकेश. टीम मीटिंग करायची नाही, लक्षात ठेवा. 1 मिनिट बाकी आहे. थँक्यू डीजे. आता मात्र जसा जसा वेळ जाईल कृपया प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. आम्ही तुम्हाला नियम सांगितलेले आहेत. ज्यावेळी सामना सुरुवात होईल त्यावेळी दोन्ही संघाचे एक एक अतिरिक्त खेळाडू आम्हाला व्यासपीठावर हवेत. जर नसतील तर आम्ही 2 धावांची नक्कीच पेनल्टी इथे जाहीर करू. याची नोंद घ्यायची. त्यानंतर प्लेइंग 11 पण आम्हाला लगेच इथे पोहोचली पाहिजे. आणि हा पुन्हा एकदा लोअर फुलटॉस मिस्ट्रोक होतोय. इथे गडी बाद होण्याची दाट शक्यता. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद करण्यात यश मिळतंय प्रिन्स याला. (26) विकेट झालेले आहेत. 8 विकेट बाद झालेले आहेत.
आला आला, थँक्यू. लक्षात ठेवा, याच्यानंतर पंच थोडेसे स्ट्रिक्ट होतील, कारण कसं असतं, मी मगाशीच म्हटलं, प्रोफेशनल क्रिकेट आपण खेळतो, व्यावसायिक क्रिकेट खेळतो. हॅट्रिकवर आहे माझ्या मते प्रिन्स, आणि वॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, खूपच सुंदर मारण्यात आला फटका आहे, चेंडू निघून जातोय, चौकार. पंचांचा इशारा, खूप जबरदस्त असा हा चौकार खेळण्यात येतोय. धावसंख्या होते या चौकाराच्या सहाय्याने 30. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. थँक्यू डीजे. तर आपण पाहतो प्रिन्स आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी करत होता आणि हॅट्रिकच्या दरवाजावरती उभा होता, पण दरवाजा काही उघडला नाही हॅट्रिकचा. हरकत नाही, या दरम्यान थोडासा खराब चेंडू पडला आणि फलंदाजाने मात्र फायदा उचलला. शेवटचा चेंडू, आणि इथे देखील चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र नक्कीच मिळेल आणि या एका धावेने षटक संपतंय, इनिंग संपते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 वर. हा सामना जिंकण्यासाठी नाना फायटर्स या संघाला 32 धावांची गरज आहे. आणि मी पुन्हा एकदा, काही नियम, काही अटी आहेत. डीजे जरा थांबायचं 2 मिनिटं. मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मान्यवर आपली इथे रजा घेत आहेत, तरी मान्यवर आपण इथे आलात आणि या सामन्याची शोभा वाढवली, त्याबद्दल आमच्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं आणि हार्दिक आभार. तर या दरम्यान मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, काही नियम आहेत, काही अटी आहेत, त्या जर इथे पाळल्या गेल्या नाहीत तर पंचांकडून किंवा कमिटीकडून डायरेक्ट पेनल्टी देण्यात येईल. मग मात्र कुठल्याही खेळाडूने किंवा कुठल्याही संघाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ नये. आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, जसं वेळेचं बंधन आहे, त्याचप्रमाणे प्लेईंग 11ची लिस्ट आमच्याकडे येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दोन्ही संघांचा एक एक अतिरिक्त 12वा खेळाडू व्यासपीठावर येणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही तर डायरेक्ट पेनल्टीचा सामना करावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. आम्हाला कुठलाही आनंद नाही पेनल्टी देण्यामध्ये, पण प्लेईंग 11 पाठवायचे. यानंतरचा सामना आहे सनी स्पोर्ट्स क्लब, सनी स्पोर्ट्स विरुद्ध राजपूत रेंजर्स. दोन्ही संघांचे कर्णधार, पटकन यायचे आहे. 32 टू विन आहे. माननीय श्री राजेश सावंत सर यांना मी विनंती करीन, त्यांच्या शुभ हस्ते फक्त टॉस करायचं आहे, फक्त टॉस. यानंतरचा होणारा सामना असेल सनी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध राजपूत रेंजर्स. दोन्ही संघाचे, अरे वा, दोन्ही संघाचे कर्णधार स्वतः एकाच संघाचे खेळाडू आहेत. या ना सर प्लीज वर. माननीय श्री राजेश सावंत सर यांच्या हस्ते, यांच्या शुभ हस्ते यानंतरचा होणारा जो सामना आहे तो आहे राजपूत रेंजर्स आणि सनी स्पोर्ट्स. सनी स्पोर्ट्सचे कुणाल आणि राजपूत रेंजर्सचे यतीन. दोन्ही पाहायला गेलं तर वैयक्तिक एकाच सनी स्पोर्ट्स क्लबमधनं खेळणारे आहेत. पण आता कसं आहे, इकडे आपण बघतो प्रीमियर लीग आहे, ऑक्शन होतं आणि ऑक्शनमध्ये दोघे विरुद्ध पार्टीचे, दोन्ही विरुद्ध टीम्सचे संघनायक आहेत. तर माननीय सावंत सरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होते. हेड्स, काय कॉल होता? हेड्स होता आणि हेड्स इथे आपण जिंकलेले. सर फक्त एकच म्हणायचंय, हे जे अरेंजमेंट आहे त्याबद्दल तुमचे 2 शब्द आणि मार्गदर्शन पण 2 शब्द. म्हाडा वसंत विहार क्रिकेट लीग वाटतं म्हाडामध्ये आणि या एरियामध्ये पहिल्यांदाच होत आहे आणि खूप छान पद्धतीने अरेंजमेंट केलेली आहे. आणि सर्व संघांना पहिल्या प्रथम शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी ज्या MUPL म्हणजे म्हाडा वसंत विहार क्रिकेट लीग हे जी अरेंजमेंट केली आहे, ज्या म्हणजे तुमची जी कमिटी आहे त्यांचं खरोखरच उत्कृष्ट नियोजन आहे. त्याच प्रकारे म्हणजे तुम्ही आता जर वेगवेगळ्या एकाच टीममधले काही प्लेयर 2 वेगवेगळ्या ठिकाणी खेळत आहेत, तर त्यामुळे काय होतं, ह्या अशा लीगमुळे आपापसात जी
पूर्वी कशा वेगवेगळ्या टीम खेळायच्या, तर ती भांडणं होत नाहीत कारण एकमेकाला ओळखत असतात, फॅमिलीयर असतात. त्यामुळे बऱ्यापैकी ते कमी होतं आणि अशा प्रकारचे क्रिकेट टुर्नामेंट चालू राहाव्यात. अशा आणि प्रत्येक सगळ्या संघांना मी शुभेच्छा देतो माझ्यातर्फे. धन्यवाद. सावंत सर, नक्कीच तुम्ही खूप मोलाचे शब्द सांगितलेत, कारण खरोखर लीग मॅचमुळे असं होतं की ज्या खेळाडूला कधी चांगल्या टीममधून खेळायची संधी मिळत नाही, पण ज्याच्याकडे कलागुण कौशल्य असतं त्याला देखील इथे आपल्याला प्रमोट करता येतं. मी 2 मिनिटात फक्त कुणालला विचारीन, टॉस जिंकलेला आहे कुणाल, तर काय घ्याल आणि कसं असेल, स्ट्रॅटेजी कशी असेल तुमची 2 शब्दात? फिल्डिंग घेणार आम्ही आणि समोरच्या टीमला जेवढं कमी स्कोअर मध्ये दाबता येईल तेवढं आम्ही दाबून घेऊ. कॉंग्रॅच्युलेशन टॉस जिंकल्याबद्दल आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅचसाठी. काय म्हणतो, जर तुमचा निर्णय फक्त कळवायचा आहे कुणाल आम्हाला, काय तुमची स्ट्रॅटेजी कशी असेल, किती बॉलर आहेत, किती बॅट्समन आहेत? अच्छा, कुणाल सनी स्पोर्ट्सने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तर काय असेल तुमची स्ट्रॅटेजी? आमची स्ट्रॅटेजी असेल की फर्स्ट बॅटिंग आहे तर मिनिमम मॅक्सिमम 40 ते 45 स्कोर आम्ही करू. आमच्यात चांगले तसे 3-4 जण ऑलराऊंडर आहेत. गौरव आहे, निखिल मिश्रा हार्ड हिटर आहे, अजून सब यंग टीम आहे. आमची फिल्डिंग अरेंजमेंट पण खूप चांगली आहे. आम्ही जास्त कमीत कमी आम्ही जेवढं टार्गेट असेल त्याच्या अगोदर त्यांना थांबवू शकतो. यतीन, बेस्ट ऑफ लक तुमच्या या मॅचसाठी. आणि या ठिकाणी आमचे सहमित्र परेश कदम यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर इथे सामन्याला सुरुवात होते. पहिले दोन्ही चेंडू आपण पाहतोय बॅक टू बॅक, दोन्ही चेंडू स्क्वेअर चेंडू, एक दोन्ही अवांतर धावा इथे मिळत आहेत. अवांतर धावाने खातं उघडतंय. लक्ष तसं कठीण नाही आहे, लक्ष फारच सोपं आहे. 32 धावांचं लक्ष आहे आणि पहिले 2 चेंडू बॅक टू बॅक स्क्वेअर चेंडू. हा मात्र चांगला चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, हलकेच खेळले लेफ्ट आर्म फलंदाज आणि 1 धाव स्वतःचं खातं उघडत आहेत एका धाव्याने. सुमित आणि सिद्धार्थ सलामीची जोडी मैदानात. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, लॉंगॉनच्या दिशेने खेळण्यात आलेला फटका आहे, सरळ लागतोय भिंतीला. 1 धाव मिळवली, दुसरा धावेचा प्रयत्न. इथे कॉलिंग फार इम्पॉर्टंट असते. 2 फलंदाजांमध्ये जे ताळमेळ असतं ते फार महत्त्वाचं असतं. 2 धावा ज्यावेळी अडचणीच्या जागेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात दोन्ही फलंदाज, त्यावेळी एक अंडरस्टँडिंग सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. रनिंग बिटवीन द विकेट, चपळाई, हे सगळ्याच गोष्टीचं तारतम्यता फारच चांगल्या पद्धतीने करावी लागते. या ठिकाणी पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र सेन्सिबल खेळले, आखूट टप्प्याचा चेंडू होता, हलकेच तटवला, पॉईंटच्या दिशेने 1 धाव मिळवली. कुठे ना कुठेतरी प्रत्येक चेंडूवर 1 ना 1 धाव घेण्यामध्ये यश मिळतंय दोन्ही फलंदाजांना. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. गोलंदाजी देखील चांगली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिलं पॉवर प्लेचं षटक, जवळजवळ 9 खेळाडू आतमध्ये सर्कलच्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि अमोल यांचा पुढचा चेंडू. चांगला खेळले फलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव, एका धावेच्या वर काही नाही. धावसंख्या 7 होते. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खूप चांगलं फिल्डिंग अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र चांगला चेंडू हाताळत आहेत. इथे गडी बाद होतोय यष्टीच्या स्वरूपात. पहिला हादरा, पहिला झटका बसतोय. चांगलं षटक हाताळताना आपल्याला दिसत. पहिले 2 चेंडू जर सोडले तर आतापर्यंत बाकीचे चेंडू खूप चांगल्या पद्धतीने इथे हाताळण्यात यश मिळतंय. 5 चेंडू आणि 7 धावा, 1 गडी बाद आतापर्यंतचं इथे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात अमित. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक, खूप सुंदर फटका आहे. लॉंग ऑनच्या आणि लॉंग ऑफच्या मधून खेळण्यात आलेला हा फटका आहे, पण 1 धाव. आणि पहिलं षटक संपतंय. पॉवर प्लेचं षटक महत्वाचं हाणामारीचं षटक होतं, पण तरी देखील पहिले 2 चेंडू हे स्क्वेअर चेंडू टाकल्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज अमोल यांनी आणि फक्त 8 धावा खर्च करतायत अमोल. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद, 8 अशी धावसंख्या आहे नाना फायटर्स या संघाची. डीजे
थँक्यू डीजे. यानंतरचा होणारा सामना असेल सनी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध राजपूत रेंजर्स. यामध्ये नाणेफेक झाली. सनी स्पोर्ट्स क्लबचे स्वतः ओनर आहेत माननीय श्री जेरी डेव्हिड सर आणि राजपूत रेंजर्स याचे ओनर आहेत माननीय श्री श्रीकांत राजपूत. तर दुसरा षटक इथे प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू आणि खूप मोठा रनअप आहे. त्या पद्धतीने वेग आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, तिथल्या सगळ्या प्रेक्षकांना कृपया आपण बाहेर थांबायचं आहे. कृपया करून एक नम्र विनंती आहे, त्या ठिकाणावरून आपण बाहेर थांबायचं आहे कारण तिकडे डिक्लेअर झोन नाही आहे. त्यामुळे तिथे धावून धावा काढायच्यात. मी पुन्हा विनंती करतो की आपण कृपया करून तिथून आपण बाहेर जायचं आहे. धावसंख्या 9 आहे. पुन्हा एकदा मोठा रनअप आहे. पुढचा चेंडू. हा हा हा, व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. फलंदाजाला हा चेंडू कळलाच नाहीये. पायपंचांकडे लेग अंपायरकडे दाद मागतायत पण लेग अंपायर मात्र आपल्या निर्णयावरती कायम. कारण झेलबादचा दाद मागत होते. खूप सुंदर चेंडू आहे. मधल्या यष्टीवरून थोडासा बाहेर वळला उजव्या यष्टीच्या. फलंदाजाला कळला देखील नाही. सर्व यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता होताना खूप सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा मात्र जास्त आखूट टप्प्याचा होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा, पण एक धाव जमा करतायत आपल्या खात्यामध्ये कारण एका धावेच्या वर काही नाही. क्षेत्ररक्षण क्लोज असल्यामुळे दुसरं पॉवर प्लेचं हे षटक आहे. 3 खेळाडू बाहेर. आता मात्र कॉम्बिनेशन चेंज होत आहे. कॉम्बिनेशन चेंज असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपण बघतोय. डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर मधला एक खेळाडू आहे आणि डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. या दरम्यान खूपच सुंदर टाकलेला हा चेंडू आहे. इथे काय क्लास चेंडू होता. खोलवर टाकलेला चेंडू आहे. डेड कॅन्सल डिलिव्हरी याला म्हणतात, पण चांगल्या पद्धतीने हाताळली फलंदाजांनी. खूप सुंदर चेंडू होता. एक धाव चोरटी घेण्याचा मनसुबा आणि त्यात यश मिळतंय. या एका धावेने धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकात 11 धावेवर. हा मात्र आखूट टप्प्याचा चेंडू. इथे पाहायचं काय होतंय. चेंडू झाडाला लागून सरळ खाली. एक धाव. एका धावेच्या वर काही नाहीये. या षटक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या होते ती 12. खूप चांगल्या पद्धतीने यांनी देखील फलंदाजीवरती अंकुश लावलेला आहे आतापर्यंत कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक देखील इथे संपतंय. आणि हा सुंदर फटका पाहायचं काय होतंय. ओ माय गॉड, व्हेरी व्हेरी विस फिल्डिंग. खूपच खराब पद्धतीची फिल्डिंग. ना झेल टिपण्यात आला, ना बाउंड्री अडवली आणि 4 धावा. या 4 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वर. आता मात्र समाधानकारक धावसंख्या आहे 2 षटकांच्या अखेरीस. एक गडी बाद 16. थँक्यू डीजे. 18 चेंडूत 16 धावांची गरज. आतापर्यंतची धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस एक गडी बाद 16. या चौकाराच्या साहाय्याने झपाट्याने वाढ झाली धावसंख्येत. धावसंख्या पोहोचली ती 16 वर. गोलंदाज तन्मय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय. तन्मय 18 चेंडू 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी नाना फायटर्स या संघाला. तन्मय वैयक्तिक पहिला चेंडू. पायात टाकलेला चेंडू उत्कृष्टपणे खेळले फलंदाज. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्यात आला फटका. 2 धावा पूर्ण करतायत. समाधानकारक धावसंख्येत वाढ. धावसंख्या 18.
17-14 असं समीकरण आहे. खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सिद्धार्थ यांच्याकडे मार्फत. पॉवर प्लेची षटकं संपल्यामुळे क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी उत्कृष्ट चेंडू आहे. मधल्या यष्टीवरचा हा आखूट टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडून लेगबायचा इशारा. एक बंडी इथे आपल्याला घोषित दिसते. एक धाव या एका धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 19. अजूनही 13 धावांची गरज. हा मात्र पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आहे. इझी खेळतायत फलंदाज. एकेका धावाने धावफलक धावसंख्या वाढते आणि विजयाकडे पदार्पण करण्याचा प्रयत्न चालू. खूप एक्स्ट्राऑर्डिनरी गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर सुपर फायटर्सच्या गोलंदाजांना. आता मात्र डाव्या अष्टीचा बराच बाहेरचा चेंडू. पंचांनी दोन्ही हात फैलावून स्वैर चेंडू म्हणून घोषित केला. जे नाही घडलं पाहिजे ते घडलं जातंय गोलंदाजाकडून, कारण आधीच अंकुश लावण्यात कमी पडतायत. आता मात्र गोलंदाज त्यातही 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्वैर गोलंदाजी होते. अवांतर धाव वाढते. इथे ऑन द राईज इथे झेल बनवण्याची शक्यता पाहावी काय होतंय आणि अचूक झेल टिपतायत ते स्क्वेअर लेगचे डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानात उतरत आहेत दुर्वेश. आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या होते ती 21. अजूनही 11 धावांची गरज आहे. 14 चेंडू 11 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हो लोअर फुलटो चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया काय होतंय. पण एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. चांगला डायरेक्ट हिट होता पण चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाजांकडून धावसंख्या होते 22. 13-10. 13 चेंडूत 10 धावांची गरज. हा सामना जिंकायचा असेल तर नाना फायटर्स या संघाला. काय होतंय, कसं होतंय, कोणाचं घडतंय कोणाचं बिघडतंय पाहायचंय. 13 चेंडू अजून शिल्लक आहे. या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा फार महत्वाचा चेंडू आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. आणि उत्कृष्ट फटका. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. डीप कव्हर्सच्या दिशेने मारण्यात आलेला हा फटका. 2 धावा समाधानकारक पूर्ण करतायत फलंदाज. नो मॅन्स लँडिंग मध्ये हा जाणारा चेंडू होता आणि अशा प्रकारे आता फक्त 8 धावांची गरज. 12 चेंडू आणि 8 धावा. लक्ष धावसंख्या होते ती 24. 24. 3 षटकांच्या खेरीज धावसंख्या 2 गडी बाद 24. आणि हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूत 8 धावांची गरज. अमोल मला वाटतं स्वतः कॅप्टन आहेत या संघाचे आणि गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न. अतिशय महत्वाचं असं षटक आहे. मला आठवते असं काही समीकरण पाहिलं किंवा लक्षात आलं की मला नाईट मॅच आठवते कॅमेरून संघाची. धमालेच्या मैदानात म्हणजे सेंट्रलच्या मैदानातली या ठिकाणी सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता. 7 धावांची गरज. आता 11 चेंडूत 7 धावांची गरज. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की बऱ्याच वर्षापूर्वी ज्यावेळी सेंट्रल मैदानामध्ये एक नाईट होती 12-8 असं समीकरण होतं. प्रतिस्पर्धी संघ चैतन्य कोपरी
आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी मिलिंद आणि अभिजित लाड यांच्याकडून करण्यात आली होती. मला आजही आठवते. या दरम्यान खूप सुंदर चेंडू आहे, हलकेच तटवला फलंदाजाने, एक धाव मिळवली. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पुन्हा विनंती करीन, कमीत कमी चेंडू जर तिकडे येतोय तरी तुम्ही बाजूला व्हा, इतकं मात्र सहकार्य करा. यूट्यूब लाईव्ह आहे, लक्षात ठेवा. पंचांना किंवा कार्यकर्त्यांना कुठलाही स्ट्रॉंग डिसिजन घेण्यासाठी तुम्ही भाग पडू नका. कमीत कमी बॉल किंवा चेंडू आपल्या बाजूने येतो तर आपण तिथून जागा सोडायची आणि क्षेत्ररक्षकाला संधी द्यायची हा चेंडू अडवण्यासाठी. 5 धावांची गरज आहे. 10 चेंडूत 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. या दरम्यान उत्कृष्ट चेंडू हाताळत आहेत, खूप सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अमोल यांच्याकडून स्वतः डावखुरे गोलंदाज आहेत. आपण वर्षानुवर्ष पाहत आलोय, एक सत्य आहे डावखुऱ्या गोलंदाजाबद्दल की त्याला एक गॉड गिफ्ट असतं. त्याचा चेंडू आपोआपच मधल्या यष्टीवरून किंवा उजव्या यष्टीवरून बाहेर निघून जातो. त्यांच्या ग्रीपमध्ये तसं सामर्थ्य असतं. या दरम्यान पुढचा चेंडू आणि हा पुन्हा आपण म्हटल्याप्रमाणे आपण बघतोय की पुन्हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू कुठेतरी ठरवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. एकच धाव काढणार. या दरम्यान 2 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळते गोलंदाज अमोल यांना. मी आत्ताच म्हटलं होतं की डावखुऱ्या गोलंदाजाला ते एक दैवी देणगी असते की ज्यावेळी त्याचा चेंडू रिलीज होतो त्यानंतर तो आपोआप थोडासा बाहेरच्या दिशेने वळला जातो. तर एक गॉड गिफ्ट असते लेफ्ट आर्म गोलंदाजाला. या दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू अमोल यांचा आणि हा मात्र उत्कृष्ट खेळले फलंदाज. चांगली प्लेसमेंट आपल्याला बघता येईल ती कव्हरच्या दिशेने. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज या षटकातील. हा शेवटचा चेंडू. 7 चेंडू शिल्लक आहेत, 4 धावांची गरज आहे. पाहायचंय काय होतंय या सामन्याचा एंड. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा उत्कृष्ट चेंडू आहे, खूप सुंदर ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी 8 धावांची गरज होती 4 धावांचं अगदी माफक आणि सुंदर असं षटक हाताळतात स्वतः अमोल. आणि आता 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पाहायचंय काय होतंय. जर प्राणपणाला लावले आणि जबरदस्त गोलंदाजी केली तर मात्र थोडंसं कठीण होऊ शकतं. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. 3 मिनिटांमध्ये हे षटक संपवायचं आहे. कृपया आम्हाला सहकार्य करायचंय. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. हा सामना जर जिंकायचा असेल तर नाना फायटर्स या संघाला 4 धावा पूर्ण कराव्या लागतील. 6 चेंडू 4 धावा. स्वतः गोलंदाज आहेत ज्ञानेश्वर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत ज्ञानेश्वर. काय पद्धतीची गोलंदाजी इथे करतील पाहायचंय. क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलेलं आहे. 6-4 असं समीकरण आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा गेम आहे, सांगू शकत नाहीये काय होऊ शकतं. कारण एक चेंडू 10 धावांची गरज असताना देखील संघ जिंकलेला आहे. आपण पाहिलंय युट्यूबवर. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट चेंडू होता. 1 धाव मिळवली फलंदाजांनी. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा समाधानकारक इथे पूर्ण. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 2 धावांची गरज. या दरम्यान सुंदर फटका मारण्यात येतोय आणि 1 धाव पूर्ण करतायत फलंदाज. आता मात्र औपचारिकता म्हणजे फॉर्मॅलिटी फक्त शिल्लक आहे. 1 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र सुंदर चेंडू टाकण्यात यश मिळतंय. अजूनही 3 चेंडूत 1 धावेची गरज आहे. हा निर्धाव चेंडू हाताळत आहेत गोलंदाज ज्ञानेश्वर. ओह व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. बघा थोडंसं रोमांच वाढतोय मॅच मध्ये. अजूनही जीव आहे. 2 चेंडू 1 धाव. जर का
आता येणारा चेंडू हा निर्धाव गेला तर नक्कीच प्रेशर बिल्डअप होईल, पण हेच दोन्ही फलंदाज एकमेकांमध्ये डिस्कस करतायत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता या सामन्यामध्ये थोडीशी रंगत निर्माण झालेली आहे. हार्टबीट्स थोडेसे वाढलेले आहेत. ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्यांनी फक्त ऐकावा माझा आवाज, बघू नये. इथे मात्र मिस्टेक होतं. इथे पाहायचं काय होतं, हा झेल टिपला आणि हा झेल टिपलेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा पद्धतीचा रोमांच निर्माण होतो ज्यावेळी प्लॅनिंगने बॅटिंग केली जाते. लक्षात घ्या, एक चेंडू एक धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅच अनिश्चिततेचा क्रिकेट हा गेम आहे. कुठलाही जगातील कुठलाही ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिष या खेळाबद्दल भाकीत करू शकत नाही. आपण पाहतोय 4 चेंडू एका धावेची गरज असताना आता समीकरण येते एक चेंडू एक धाव, आणि ती पण कंपल्सरी. नवीन फलंदाज मैदानात संकल्प. काय गोलंदाजी करतायत ज्ञानेश्वर, आणि खूप सुंदर झेल टिपलाय आपल्याला पाहायला मिळतोय तो लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने. खूप मस्त. एक चेंडू एका धावेची गरज. काय होतंय काय नाही, कोणाचं घडतंय कोणाचं बिघडतंय काही सांगू शकत नाही. पारडं आतापर्यंत बरोबरीत आहे. कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळेल. सामन्यामध्ये रोमांचकता, क्लोज फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. 4 खेळाडू जवळजवळ लावलेले आहेत आणि कंपल्सरी चेस आहे. लक्षात घ्या, कंपल्सरी चेस. शेवटचा चेंडू आणि अतिशय जबरदस्त आणि चमत्कारिक पद्धतीने हा सामना जिंकलेला आहे तो सुपर फायटर्स या संघाने. व्हॉट अ ब्युटिफुल. दोन्ही संघांनी हस्तांदोलन शेक हँड केल्याशिवाय जायचं नाहीये बाहेर. दोन्ही संघांनी शेक हँड करायचंय. दोन मिनिटं थांबायचं आतमध्ये. कमिटीकडनं एक निर्णय आहे. 2 मिनिटं. हा, कंपल्सरी चेस नाहीये, सुपर ओव्हर आहे असं यांचं म्हणणं आहे. आमच्याकडे आता ही बातमी कळते, त्यामुळे ही सुपर ओव्हर असेल. लक्षात घ्या, अजूनही संघ कुठलाही जिंकलेला नाहीये. टाय झालेली आहे दोन्ही संघांमध्ये. जी धावसंख्या आहे ती इक्वल झालेली आहे, समान झालेली आहे. आता मात्र सुपर ओव्हर असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सुपर फायटर्स आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. या सुपर ओव्हरचा जर तुमचा काही वेगळा डिसिजन असेल किंवा तुमचे काही वेगळे नियम असतील तर आम्हाला कळवायचे आहेत कृपया करून. सुपर ओव्हरसाठी चेंडू देखील नवीन असेल आणि आम्हाला निर्णय म्हणजे नियम कळवायचा आहे. सुपर ओव्हरचा कसं असेल, कोण फलंदाज, कसं काय.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लक्षात घ्या नियम असे आहेत, मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो. सुपर ओव्हर आहे, 3च फलंदाज बॅटिंग करू शकतात मॅक्झिमम. यामध्ये नवीन चेंडूचा सामना करावा लागेल फलंदाजांना. जर सुपर ओव्हर मध्ये देखील धावा समान झाल्या, जर कमिटीने आम्हाला कळवायचंय की सुपर ओव्हरला पॉवर प्ले आहे की नाहीये. नसतो एवढं मला माहिती नाहीये. थँक्यू. सो सुपर ओव्हर आहे, पॉवर प्ले नसणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर जर सुपर ओव्हरमध्ये देखील दोन्ही संघांचे धावा समान झाल्या तर त्या ओव्हरमध्ये मॅक्झिमम सिक्सेस ज्या संघाने मारले असतील, षटकार किंवा चौकार, षटकार किंवा चौकार ज्या संघाने मारल्या असतील त्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल. बरं, त्याच्यातही जर काय असेल तर मग मॅचमध्ये जी मॅच झाली त्या मॅचमध्ये षटकार चौकार ज्यांनी मारला असेल त्यांना. त्या ठिकाणी पत्र्याच्याकडे इथे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना मी विनंती करीन की त्यांनी कृपया करून एका कॉर्नरमध्ये जायचं आहे, कारण महत्त्वाचा सामना आहे, महत्त्वाची ओव्हर आहे, आपलं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. तर त्या पत्र्याकडेच्या इथे जे प्रेक्षक आहेत तिथे धावून धावा आहेत, त्यामुळे आम्हाला सहकार्य करायचं आहे कृपया करून. सुपर ओव्हरला सुरुवात होते. स्ट्राईक एंडला अमित, नॉन स्ट्राईक एंडला संकल्प. पत्र्याकडे जी माणसं आहेत, जे प्रेक्षक आहेत, कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. कृपया करून आम्ही पुन्हा तुम्हाला विनंती करत आहोत. गेटकडे जी माणसं आहेत त्यांनी पण थोडंसं मागे सरकायचं आहे, कृपया विनंती आहे. तर सुपर ओव्हरला सुरुवात होते आणि हा पहिला चेंडू निर्धाव चेंडू आहे, उत्कृष्टपणे हाताळतायत गोलंदाज. लोअर फुलटॉस चेंडू होता, फलंदाजाला व्यवस्थितपणे खेळता आला नाही, पण निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. सुपर ओव्हर फार महत्त्वाचा षटक आहे दोन्ही संघांसाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण बघतोय, क्षेत्ररक्षण आहे, मिड विकेट, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, आणि हा उत्कृष्ट पुन्हा एकदा चेंडू आहे, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आहे, कुठेही बॅट आणि बॉलचा संबंध नाही, 2 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळतंय गोलंदाज अमोल यांना. खूप सुंदर गोलंदाजी, स्वतः कॅप्टन आहेत आणि स्वतः कॅप्टन असल्याचं जे कामगिरी आहे, जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतायत अमोल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा मात्र फुलटॉस चेंडू पाहूया काय होते, ती झेल होण्याची दाट शक्यता दिसते आणि मात्र गडी बाद. अशा प्रकारे अमित हे बाद होत आहेत. पहिला हादरा, पहिला हा धक्का बसतो सुपर ओव्हरचा. अजूनही एकही धाव अंकित झालेली नाहीये. प्रगती आपण पाहतोय की स्कोरबोर्डवरती आता मात्र जीवन नॉन स्ट्राईक एंडला. हा शेवटचा फलंदाज असेल जीवन. यानंतर जर गडी बाद झाला तर तिथेच ओव्हर संपेल, याची नोंद घ्यायची फलंदाजांनी. ओ व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी, बॅक टू बॅक सगळे चेंडू, एकाही चेंडूवर एकही धाव दिलेली नाही आतापर्यंत, त्यात गडी देखील बाद केलाय. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग, आपल्याला खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 2 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती सुपर ओव्हर मध्ये किती धावा जमवत आहेत. हा मात्र चांगला फटका, पण इथे पण काहीतरी धोका होऊ शकतो. पाहायचं काय होतंय, झेल सुटतोय, एक धाव मिळवायचा प्रयत्न आणि संपला. इथे गडी बाद आणि ओव्हर संपते. इथे ओव्हर संपते, फक्त 1 धाव पूर्ण केलेली आहे. ओव्हर संपते आहे, फलंदाजांनी बाहेर यायचंय. हा सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. फलंदाजांना विनंती आहे त्यांनी बाहेर यायचंय आणि पटकन क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये जायचंय. खूप सुंदर षटक हाताळलं स्वतः लाड यांनी, खूप जबरदस्त षटक टाकलं, सुपर ओव्हरचं षटक. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप सुंदर.
नवीन चेंडू आतमध्ये द्यायचा आहे पंचांकडे. नवीन चेंडू कमिटी, आपण नवीन चेंडू पंचांकडे द्यायचा आहे. आपलं क्षेत्र लावून घ्यायचं आहे नाना फायटर्स. 2 धावांची गरज. फलंदाज पटकन आतमध्ये जायची आपली सलामी. आलोक आणि यश मैदानात उतरतात. 2 धावांचं माफक लक्ष आहे 6 चेंडूंमध्ये. सहा चेंडूत 2 धावांची गरज. सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर मध्ये फक्त 1 धाव जमवली ती सुपर फायटर्स नाना फायटर्सच्या खेळाडूंनी. आणि सुपर फायटर्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. कमिटी मेंबर्सना मी एक नम्र विनंती करीन की अंपायर्स कडे थोडंसं लक्ष असू द्या, कारण लक्षात घ्या ऊन भरपूर आहे. तर संकल्प स्वतः हँडल करतायत हे षटक, हाताळतायत हे षटक. सुपर ओव्हरचं षटक. लक्षात घ्या काही होऊ शकतं. 6 चेंडूत 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. हा 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 व्हॉट अ ब्युटिफुल. अरे रे 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 रे, फारच महत्वाचा हा चेंडू होता. फारच महत्वाचं हे क्षेत्ररक्षण होतं. जर हा चेंडू वेळेत पकडला असता, थ्रो केला असता, तर इथे गडी बाद होऊ शकला असता. लक्षात घ्या काय आहे, दोन्ही संघांना फक्त एवढंच आहे की 3च खेळाडू खेळणार आहेत, 3च फलंदाज खेळणार आहेत. जर एखादा गोलंदाज 2 खेळाडू बाद करू शकत असेल तर तो हा सामना देखील जिंकला असता. आता मात्र 1 धावेची गरज आहे. आत्ता सामना बरोबरीत आहे. सुपर ओव्हरमध्ये 1 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. आणि इथे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पूर्ण झालेली आहे. पूर्ण. आणि सामना जिंकतोय तो सुपर फायटर संघ. खूप ऐतिहासिक सामना हा जिंकलाय. दोन्ही संघांनी एकमेकांना हस्तांदोलन करायचंय. खूपच ऐतिहासिक पद्धतीने हा सामना जिंकण्यात आलाय. ज्यावेळी 4 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज होती, त्यावेळी 4ही चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळतंय ते लाड यांना. आणि काय व्हॉट अ ब्युटिफुल गोलंदाजी.